जानकी ताई येऊ का? रायकर ये ना. अरे कळवून नाही का यायचं? जानकी ताई मी तुझ्या घरी कधीतरी फोन करून आलोय का? नाही पण अरे कळवून आला असता तर तुझ्या आवडीचा बेत करता आला असता. हा म्हणूनच कळवून नाही आलो. नाहीतर तू म्हणजे एवढं जेवायला घालतेस की वामकुक्षेशिवाय दुसरा पर्यायच राहत नाही. कोर्टातली सगळी कामं बाजूला राहतात माझी. रायकर काका गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे नुसतं गुड मॉर्निंग काय म्हणतोस? नमस्कार कर. हो, हो. नमस्कार कर. नमस्कार काका. असू दे असू दे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काका तुम्ही म्हणजे एकदम ग्रेट आहात, सॉलिड आहात. मागच्याच आठवड्यात मी पेपरमध्ये बातमी वाचली, हायकोर्टात तुम्ही अगदी एक हारलेली केस जिंकून दिलीत. कमाल आहात तुम्ही. आज ऑफिसला गेला नाहीस? नाही म्हणजे बँकेत एक काम आहे मला, ते झालं की जाईन. बरं काका तुम्ही काय घेणार सांगा ना. नेहमी सारखी ब्लॅक कॉफी विदाउट शुगर सांगते. ए ब्लॅक कॉफी कर ग एक, आणि साखर घालू नकोस त्यात. ती तरी व्यवस्थित करशील ना? हो. काय काकांचे फार जुने संबंध आहेत आमच्या बरोबर, त्यांचं सगळं अगदी व्यवस्थित झालं पाहिजे. ही आपली नवी स्वयंपाकीण वृंदा. आणि ये ना चल बसूया. उभ्या उभ्याच बोलतो, या ना बसा ना. ये, ये. काका या या. बस. आणि काय रे रायकर, तू मोठा वकील मुंबईतला, तुझ्याजवळ अजिबात वेळ नसतो असं ऐकलंय. आज कसा काय काढलास वेळ? जानकी ताई काही गोष्टींसाठी वेळ काढावा लागतो आणि तसंच महत्वाचं काम होतं म्हणून मी स्वतः आलो. अच्छा अच्छा. अरे क्या बात है, व्हाट अ सरप्राइज. वकील काका कधी आलात? अरे वेलकम वेलकम. तुम्ही आमच्या घरी येणं ही आजच्या दिवसातली दुसरी चांगली गोष्ट आहे. वेलकम. अरे राहू दे राहू दे. काय म्हणता काका, बरं आहे ना? बरं नाही नाही अलका तू नको वाकूस. मला सांग काळजी घेतेस ना? हो काका, नीट काळजी घेते. आणि आत्ताच आम्ही डॉक्टरांकडे जाऊन आलो, सोनोग्राफी करून आलोय. सगळं नीट आहे म्हणाले डॉक्टर. वा. अपास काय काम काढलंस? सांगतो. पण अभिमन्यू कुठे आहे? अरे तो ऑफिसला गेला. तू आधी सांगितलं असतंस ना तर त्याला थांबवलं असतं मी. नाही हे माझं चुकलं जरा. म्हणजे खरं तर त्याला कळवायची गरज होती. तो असायला पाहिजे होता आता इथे. हो पण काम काय आहे? अपघाताला आता 1 वर्ष झाले. अपघात? आणि अभिमन्यूच्या वाढदिवसाला सुद्धा फक्त 6 महिने राहिलेत आता. नाही म्हणजे तुला कल्पना असेल ह्याची सगळ्याची, पण फक्त मुद्दाम सांगतोय तुला. ते सांगायला आलो होतो. वर्षभरापूर्वी अपघात म्हणजे मोहनला गायब होऊन सुद्धा 1च वर्ष झालंय. आणि सगळी कागदपत्र तयार ठेवली ती, त्याची फाईल सुद्धा केलेली आहे. ऐन वेळेला फाईल साठी तुमची धावपळ नको म्हणून ती द्यायला आलोय मी. प्रथमेश फाईल. बघ, या फाईलमध्ये महत्वाची कागदपत्र आहेत. एकदा सगळी कागदपत्र बघून घे, पण लक्षात ठेव ही फाईल जपून ठेव.
पुन्हा एकदा सांगतोय, ही फाईल जपून ठेव. होय रायकर, ठेवणार. हे घे. आई द्या ना, ही व्यवस्थित कपाटात सांभाळून ठेवते है ना. आपल्याकडे कशी व्यवस्थित. राहू द्या वहिनी, जपून ठेवायचे ना, मी ठेवतो. एक मिनिट हे बघ, महत्वाची कागदपत्र आहेत, फाईल माझ्याकडे दे. अहो मी काय म्हणते, मी व्यवस्थित कपाटात ना एकदम लॉक करून ठेवेन. कसं आहे महत्वाचं. वहिनी ऐक ना, मी काय म्हणतो, तुम्ही ना वकील साहेबांच्या जेवणाचं बघा, फाईल आहे ना आम्ही बघतो. तुला काय कळतं रे या फाईल मधलं? फाईल दे इकडे. अहो सोडा ना, जाऊ द्या. काय जाऊ द्या. म्हणजे अलकाला असं म्हणायचंय की जाऊ द्या, आपल्याकडे फाईल असू द्या. भाऊजी फाईल सोडा म्हटलं ना, घरात तुमचं लक्ष असतं कुठे. या घरामध्ये तुझ्यापेक्षा जास्त लक्ष माझं असतं वहिनी. तुला काही कळत नाहीये त्या फाईल मधलं, फाईल दे इकडे. सोडा सोडा म्हटलं ना. अहो काकांनी सांभाळून ठेवायला सांगितलंय, सोडा फाईल. अलका, अलका काय झालं? अलका ठीक आहेस ना? डॉक्टरांना बोलवूया का? पाणी घे, पाणी. काय चाललंय तुमचं? बाप होणार आहेस ना रे राजवर्धन, आणि एवढं कळत नाही तुला? तिला खरंच काय झालं असतं तर काय केलं असतंस? काही तीच आली मग. भाऊजी तुम्ही काय बघायचं, सांभाळायचं ना जरा. आणि संजीवनी, तुझं काय ग? या घरची मोठी सून आहेस ना, शोभतं का तुला असं वागणं? अहो आई, यात माझी काय चूक आहे. गप्पा बसा, आता कोणीही एक शब्द बोलणार नाहीये. वृंदा, अलकाला खोलीत घेऊन जा, तिला आराम करू दे. काहीच नको. आई, मला भीती वाटते. अलका, घाबरण्यासारखं काही नाहीये. आता धक्का लागला ना तुला, म्हणून कळ आली असेल. खोलीत जा आणि आराम कर. हा वृंदा, मी मदत करते तुला. सावकाश सावकाश. सांभाळून जा हा अलका. आणि काय रे, काय चाललंय तुमचं? काही शिस्त वगैरे आहे का नाहीये? लक्षात ठेवा, हे घर अजूनही माझं आहे आणि मला असं वागलेलं चालणार नाही. आणि इकडे फाईल. अहो आई, वकील काकांनी फाईल सांभाळून ठेवायला सांगितली होती ना, म्हणून मी म्हटलं की माझ्याकडे एकदम जपून ठेवते. कसं आहे, आणि आता तुमचं थोडं वय झालंय, कधी गोष्टी कुठे ठेवले जातात पटकन लक्षात नाही राहत ना. इकडे तिकडे झाली तर फाईल. माझ्या लक्षात राहतं. अहो पण आई, माझं वय झालं असलं ना तरी माझं सगळीकडे लक्ष असतं. हे बघा, तुमची कितीही इच्छा असली तरी अजूनही जानकी ताईच मालकीण आहे. त्यामुळे सध्या तरी फाईल मालकिणीकडेच राहू दे. हो हो. ती आणि अभिमन्यू ठरवतील काय करायचं ते. आणि जानकी ताई, ही फाईल जपून ठेव. महत्वाची कागदपत्र आहेत त्याच्यात. सगळे विसरून गेलेत की ही भैरवी सुद्धा या घरातलीच आहे. जेवढा तुमचा हक्क आहे ना त्या फाईलवर, तेवढाच माझा सुद्धा हक्क आहे. हक्क जर आता मागून मिळत नसेल ना, तर पोरबाडून घेईन. जरी सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहत नसले ना, तरी घरात सगळीकडे लक्ष असतं माझं. मी पण बघते अजून किती दिवस माझ्यापासून ती फाईल लपवून ठेवत आहे. 6 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर हे साम्राज्य माझं असणार आहे. माझं.
मी भैरवी, फक्त भैरवी. आपण ठरवणारे कोण? आपल्या पदरात काय देणार, किती देणार, त्यो वरचा समज ठरवतो. वरच्यानं समज लिहून ठेवलंय. आपण किती बी आदळापट केली ना तरी बी आपल्या पदरात तेवढंच पडणार जेवढं वरच्यानं ठरवलंय. हरिओम. हिशेब होणार. वरचा समदे हिशेब करणार. हरिओम. हरिओम. सावकाश सावकाश, या बसा इथे. हाताई तुम्ही बसा. सावकाश. एक काम करा, मोठ्याने श्वास घ्या. शांत शांत व्हा. बरं वाटतंय? मग मी पाणी देते. हे घ्या. पाहिलंच ना किती राग राग करतात ते. किती वेळा सांगितलंय की एवढा राग बघा नव्हे, पण जरा काही मनाविरुद्ध झालं ना की डोक्यात राग घालून घेतात. हे सगळं माझ्या बाळाला काही झालं असतं. ताई साहेब, अहो काय बोलताय तुम्ही? तुम्ही शांत व्हा. असं अभद्र बोलूच नका ना. बाळ एकदम व्यवस्थित आहे, काहीच झालं नाहीये बाळाला. तुम्ही रडणं थांबवा आधी. बाळाला आवडणार आहे का त्याच्या आईला असं रडताना बघून? मग ताई साहेब, घरी आजी आहेत, मी आहे. बहिणीसारखी काळजी घेईन मी तुमची. बहीण नाहीये मला, पण मी असं समजेल की हे सगळं जे घडतंय ना ते माझ्या बहिणीसोबतच घडतंय. बरं, एक काम करा आता, चला थोडा वेळ झोपा. नको ग, मला झोप नाही लागायची. मला भीती वाटते ग. भीती परत काय घडलं आणि माझ्या बाळाला काय झालं तर? हो, तू बाळापेक्षा ती फाईल जास्त महत्वाची वाटली का ग त्यांना? त्यांना एक सांगायची गरज वाटते की त्यांची बायको गरोदर आहे, तिच्याशी कसं वागावं, कसं बोलावं. पण नाही, त्यांना या बाळापेक्षा ती फाईल जास्त महत्वाची आहे. शांत व्हा तुम्ही. ताई साहेब, खाली सगळे एवढे चिडले का होते? तीच ती फाईल आणि अपघाताबद्दल बोलत होते सगळे. तसाच होता तो अपघात. त्या अपघातामुळे सगळं घर बदललं. म्हणजे नक्की काय झालं होतं? अभिमन्यू आणि त्याचे आई बाबा एकदा गाडीने चालले होते. त्यांच्या गाडीचा खूप मोठा अपघात झाला. त्याच्यात अभिमन्यूचे आई वडील गेले ग. पण नशिबानं अभिमन्यूचा जीव थोडक्यात वाचला. आणि हा अपघात कधी झाला होता? एक वर्ष झालं असेल. मोहनला गायब होऊन सुद्धा 1 वर्ष झालंय. मोहनचं गायब होणं आणि हा अपघात काही संबंध असेल का? काहीतरी संबंध नक्कीच आहे असं का वाटतं? वृंदा, वृंदा. अहो ताई साहेब, तुम्ही उठताय कशाला? चला तुम्ही झोपून घ्या. तुम्ही आराम करा. चला. अगं मला नाही झोप लागणार ग. अहो मला काही सांगू नका, तुम्ही उठा.
थोडा आराम करा जरा. या सावकाश. हळू. काही लागलं तर आवाज द्या, मी येते. चला जानकी ताई येतो. काका अहो जेवण गेला असत तर बरं झालं असतं ना. नाही अरे कोर्टमध्ये जायचंय मला, हिअरिंग आहे आज. नाही या वेळेला ठीक आहे, पण पुढच्या वेळेला मात्र जेवल्याशिवाय जाऊ देणार नाही हा काका. ठीक आहे जानकी ताई, मी सांगितले ते सगळं लक्षात ठेव आणि अभिमन्यूच्या सुद्धा कानावर घालून ठेव ही गोष्ट. हो. आणि काम होईपर्यंत ही फाईल जपून ठेव. हो, अरे किती काळजी करशील. निश्चिंत मनाने जा, मी सांभाळीन ती. येतो. काका जरा सावकाश जा. सांभाळून जा हा. अच्छा आई, अहो आम्ही काय तुम्हाला परकी आहोत का? हो ना. आई अगं असं काय त्या फाईल मध्ये आम्हाला का नाही दाखवलंस तू? हे चुकीचंच आहे ना. नाही म्हणजे फाईल तुम्ही तुमच्याकडे ठेवणार हरकत नाही, वकील काकांनी सांगितलंय ओके, पण तुम्ही ती फाईल अभिमन्यूला दाखवणार पण आम्हाला मात्र दाखवणार नाही. हो आम्ही काय पाप केलंय? आणि आम्ही मोठे आहोत की अभिमन्यू मोठा आहे? वयाने तुम्हीच मोठे आहात, पण कर्तृत्वानी अभिमन्यू मोठा आहे. या फाईलमध्ये काय आहे ते तुमच्यापासून लपवणार नाहीये मी, पण ते आत्ता दाखवू शकत नाही. योग्य वेळ आली की दाखवेनच. पण असं का? म्हणजे एवढं असं काय आहे त्या फाईल मध्ये लपवण्यासारखं? तुम्हाला फाईल न दाखवणं हा निर्णय माझा नाहीये, वकील रायकरांचा आहे. ते आपल्या कुटुंबाला फार वर्षांपासून ओळखतात. तेव्हा जर त्यांनी असं सांगितलं असेल तर त्याला काहीतरी अर्थ असेलच. मुद्दाम चाललंय हे सगळं. बरोबर आहे, त्यांना आपल्याला इस्टेटी पासून लांब ठेवायचं आहे ना. आणि जरी दिलं ना तरी भीक घातल्यासारखं देतील काहीतरी उपकार म्हणून. तो अभिमन्यू कर्तृत्वाने मोठा आहे म्हणे. आम्ही काय इथे उगाच केस पांढरे केले आहेत का इतकी वर्ष? किती दिवस फाईल लपवून ठेवतायत बघतेच मी. वहिनी तू काही म्हण, ही फाईल सगळ्यात आधी मीच घेतो की नाही बघच. वाट बघ. तू सुद्धा वाटच बघ. हे सगळं मोहनशी संबंधित आहे असं वाटतंय. तो अपघात झालेला काळ सगळंच मोहनच्या गायब होण्याच्या वेळेलाच झालं.
परी बाळा मी आहे बाळा भूक नाही लागली तुला हे बघ जेवण घेऊन आली आहे मी चल जेवण घेऊ हे काय आहे परी हे कोण आहे काय अर्थ आहे या चित्राचा चित्र अर्धच आहे अजून पूर्ण नाही झालंय पण आजच होणार पूर्ण पण मग चल आता जेवण करून घे असं जेवायला उशीर नाही करायचा चल नाही तू 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 ठेवलंयस ना मग तू जा मी जेवेन नंतर परी गरम गरम जेवण आहे ना चल जेवून घे नको मी नंतर जेवीन ना अगं पण ते कार पिंकी प्रॉमिस मी जेवीन तू जा आता जातेस ना हो जाते मी तू जेवून घे हा आठवणीने रात्र पहिऱ्याची आहे तू तू झोपशील ना तेव्हा सावध राहा काळजी घे काळजी घे दुर्भेद्यं चक्रव्यूहम् अधर्मनिर्मितम् भिन्दयति शौर्येण न बिभेति कदाचन जानाति सन्तके अपि